MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदोली तालुक्यातील सावंगा विठोबा या ठिकाणी। सावंगा विठोबा म्हटलं की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यातून भाविक भक्त दाखल होत असतात आणि भाविक भक्त दाखल होत असताना ही यात्रा संपूर्ण या ठिकाणी लाखोच्या वर भाविक भक्त यात्रेच्या दिवशी दाखल होतात। तसेच यात्रे दिवशी दाखल होत असताना आपण बघू शकतो भाविकांना उन्हाचा चटका बसू नये म्हणून या ठिकाणी बघू शकतो भाविक भक्तांसाठी ही व्यवस्थासुद्धा या ठिकाणी केलेली आहे। आणि हे व्यवस्था जे आहे का येणारे जे भाविक भक्त आहे ह्या भाविक भक्तांना उन्हाचे चटके बसू नये म्हणून आणि ही यात्रा दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात येते आणि उन्हाचे चटके बसू नये म्हणून भाविक भक्तांसाठी हे पूर्णपणे एक हिरवी जाडी टाकलेली आहे, म्हणजे जेणेकरून भाविक भक्तांना ऊन लागणार नाही आणि उन्हापासून भाविक भक्तांचा एक बचाव होणार आहे। याकरता या सावंगा विठोबा नगरीमध्ये भाविक भक्तांसाठी हा स्पेशल एक ग्रीन पेंडॉल या ठिकाणी दिसत आहे आणि हाच तो ग्रीन पेंडॉल असून हा ग्रीन पेंडॉल 1 किलोमीटरच्या आसपास आहे आणि संपूर्ण भाविक भक्तांची या ठिकाणी रांग लागत असते। आपण बघू शकतो का हेच ते मंदिराचं एक ठिकाण आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी एक रांगेत राहून शिस्तप्रिय पद्धतीने या ठिकाणी सावंगा विठोबा येथील अवधूत महाराज जे दर्शनसुद्धा घेत असते। आणि या ठिकाणी पूर्णपणे आपण बघू शकतो का दुकानेसुद्धा आता थाटून राहिलेले आहे। हे बघा आपण बघू शकतो, कॅमेरामॅन दाखवा, हेच ते दुकान आता हळूहळू या ठिकाणी दुकानेसुद्धा आणि दुकाने सुरू होत आहे आणि दुकाने सुरू असताना पुन्हा आपण बघू शकतो का अजूनसुद्धा या ठिकाणी भरपूर अशी व्यवस्था सुरू आहे। यात्रेनिमित्त या ठिकाणी दुकानेसुद्धा सजलेली आहे। आपण बघू शकतो येणारे भक्त या ठिकाणाहून खरेदीसुद्धा करत असतात आणि आजपासूनच या दुकाने लागलेली आहे। भाविक भक्तांसाठी येथील जो म्हटलो की गुलाल वगैरे हा प्रसिद्ध आहे, जसं काही अष्टगंध हे ते सर्व हे महत्त्वाचं दर्शनासाठी भाविक भक्त नेत असतात। आपल्यासोबत काही दुकानदार वगैरे जाणून घेऊया। दादा काय सांगा ना, आपण कुठून आले? मी इथलाच आहे। इथलेच आहे? हो। काय म्हणते तुम्ही कधी या यात्रा आणि आजपासून दुकान तुम्ही सुरू केलेलं आहे काय? हे भाविक लोक येते याच्यासाठी, हे प्रसाद वगैरे, हे कापूर नारळ वगैरे सगळ्यात जास्त कापूर जळते इथं। कापूर जळते? हा। आणि एकंदरीत कधी यात्रा आहे इथली? समजा आता तर जय्यत तयारी सुरू आहे। रविवारी हा, रविवारी लाखो रुपयाच्या वर कापूर जळते म्हणते इथं, म्हणजे सगळ्यात जास्त कापूर इथं। जेवढा कापूर जसं अख्ख्या भारतात कुठंच नाही जळत आपल्याला, एवढा कापूर जळते इथं। इथं कापूरचाच भाव आहे, बाकी कशाचा भाव नाही आहे। सध्या आपण पुन्हा आलेलो आहे, हे जे आहे आपण जे बघत आहे हे जे आहे मंदिराच्या परिसरामध्ये आता आपण आलेलो आहे। आतापर्यंत आपण जे या ठिकाणी व्यवस्था सुरू होती भाविक भक्तांना का उन्हामध्ये त्यांना चटके लागू नये म्हणून हा भला मोठा पेंडॉल या ठिकाणी आहे। आणि आता आपण आलेलो आहे, हा जो परिसर आहे हा मंदिराचा एक परिसर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो का संपूर्णपणे मंदिर व्यवस्थापकांनी पूर्णपणे या ठिकाणी व्यवस्था केलेली दिसत आहे। आणि व्यवस्था केली दिसत असताना आणि हाच तो मंदिराचा एक परिसर आहे। हा एक मुख्य परिसर सावंगा विठोबा येथील म्हणजे अमरावती जिल्ह्यातील चांदोली तालुक्यातील हे एक सावंगा विठोबाचं एक मोठं एक प्रसिद्ध मंदिर आहे। आणि या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे, बघू शकता काही जय्यत तयारीसाठी संपूर्ण कार्यकर्तेसुद्धा कामी लागलेले आहे। हेच ते सावंगा विठोबाचे सर्व कार्यकर्ते आहे आणि एकजुटीने या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते काम करून हा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातो। तसेच आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि मंदिराच्या आतमध्ये गेलो असता, चला तर आता मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया। या ठिकाणी आपण बघू शकतो का मंदिराच्या मुख्य ठिकाणी आपण आलेलो आहे आणि हाच मंदिराचं एक मुख्य ठिकाण असून या ठिकाणी भरपूर अशी गुढीपाडव्यानिमित्त एक मोठी यात्रासुद्धा भरते। आपण बघू शकतो का हेच एक मंदिर आहे आणि मंदिर असून या ठिकाणी संपूर्णपणे भाविक भक्त सध्या आता हळूहळू दाखल होत आहे, पण यात्रा 2 ते 3 दिवसांनी हे यात्रा आहे, पण हळूहळू भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहे। आपण बघू शकतो का आहेच तो अवधूत बाबाचं एक मुख्य हे आहे आणि विशेषतः म्हणजे या ठिकाणी लाखो रुपयाच्या वर यात्रेच्या दिवशी कापूर जाळला जातो। आपण बघू शकतो
ही जी हे या ठिकाणी भजन सुरू आहे मान सुरू काय आणि हे पूर्णपणे आणि भाविक भक्त दाखल झालेले आहे आणि आतापासूनच बाहेरगावचे भाविक भक्त हळूहळू या ठिकाणी येत आहे आणि आपण थेट आता यात्रेला 2 ते 3 दिवस टाईम आहे पण आतापासून या ठिकाणी भाविक भक्ताची एक संख्या हळूहळू वाढत आहे आणि ज्या दिवशी मुख्य यात्रा आहे त्या दिवशी लाखोच्या वर भाविक भक्त या ठिकाणी दाखवतात. तसं आपण बघू शकतो का हेच ते मंदिर आहे सावंगा विठोबा येथील मुख्य मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सध्या आपण आलेलो आहे आणि हे सर्व दृश्य आपण MD न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून बघत आहे. या ठिकाणी झेंडे तोडण्याचा एक मोठा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. हेच ते झेंडे या ठिकाणी यात्रा दिवशी भरपूर प्रमाणात या ठिकाणी झेंडे सुद्धा तोडतात.